शुभविवाह या मालिकेच्या 27 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता तो सुतार इलेक्ट्रिशियन आकाश आणि भूमी यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही आहे. ते दोघंजणं त्याला आपल्या परीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत की दागिनीच्यापासून तुझ्या जीवाला धोका आहे, आम्ही तुझा जीव वाचवण्यासाठी आलेलो आहोत. पण तो काही त्यांच्यावरती विश्वासच ठेवत नाही आहे आणि तो आता त्यांच्याच अंगावरती धावून चाललाय. आणि आता आकाशभूमी तिकडून जायला निघाली. जातानाच त्यांच्या लक्षात आले की त्या दिशेने एक व्हॅन येते आणि ती व्हॅन आता सुतार इलेक्ट्रिशियन यालाच पकडण्यासाठी आलेली आहे. लगेच आकाशभूमी आता इकडे त्या व्हॅनच्या दिशेने उलट्या दिशेने फिरत सुतारला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला एका बाजूला खेचतात. आणि त्याच वेळेला आता इकडे त्या गुंडांच्या तावडीतून तो सुतार इलेक्ट्रिशियन वाचतो. पण त्याच वेळेला आता ज्याला रागिणीने सुपारी दिली तो गुंड आता रागिणीला कॉल करतो. रागिणीला कॉल करून लगेचच तो आता सांगायला लागतो, मॅडम अहो आम्ही त्या सुतार इलेक्ट्रिशियनपर्यंत पोहोचलो होतो, पण अचानकपणे एक जोडपं आलं आणि त्या जोडप्याने त्याला वाचवलं. रागिणी चिडते, कोण होतं कोण ते? यावरती ते सांगतात, नाही आम्हाला ना त्याचं तोंड नाही दिसलं, पण एक बाई आणि एक माणूस असे दोघं जण होते खरे. रागिणी म्हणते, काय वेड लागलंय का तुला? ते काही नाहीये, त्याला शोध. कोणत्याही परिस्थितीमध्ये तो आता वाचून गेला नाही पाहिजे. लवकरात लवकर शोध त्याला आणि ते जोडपं कोण होतं ते पण शोधण्याचा प्रयत्न कर. यावरती तो गुंड म्हणतो ठीक आहे. आणि तो गुंड आता शोधण्यासाठी त्यांना निघून गेलेला आहे. बरं, हे सगळं होत असताना मग आता रागिणी विचार करते, का कुणास ठाऊक मला राहून राहून सारखं आता असंच वाटतंय की ते जोडपं म्हणजे दुसरं तिसरं कुणीही नसणार आहे, ते जोडपं म्हणजे आकाश आणि भूमीच असणार आहे. ते काही नाहीये. या सत्याचा मागोवा घेण्यासाठी मला आता आकाश आणि भूमी या दोघांवरती लक्ष ठेवलंच पाहिजे, असं म्हणत रागिणी ताबडतोब तिकडून निघालेली आहे. आणि निघून आता ती इकडे लगेचच आकाशभूमीच्या खोलीत आली. पाहते आणि इकडे तोपर्यंत मानसी आणि आता अथर्व या दोघांना जरा चिंताच वाटायला लागलेली आहे. म्हणजे अजूनही का बरं हे दोघं जण आलेली नाही आहेत, म्हणून आता हे दोघं जण चिंतेत आहेत. म्हणजे आकाशला फोन लावतात तर आकाश फोन उचलत नाही आहे आणि त्यातच आता जर काही रागिणी इकडे आली तर काही खरं नाही आहे, असा विचार करत आता दोघंही जण खूपच घाबरलेत. आणि त्याच वेळेला आता दाराच्या उघडण्याची चाहूल लागल्या कारणाने लगेचच त्या दोघांनी भूमी आणि आकाश या दोघांची जागा घेतले. आणि आता रागिणी दार उघडते आणि पाहते तर काय, आकाश आणि भूमी तिला जागेवरती झोपलेले दिसतात. म्हणजेच त्या ठिकाणी मानसी आणि आता अथर्व झोपलेले असतात. आणि त्याचमुळे तिला असं वाटतं की इथे आकाश आणि भूमी हे दोघं जण झोपलेले आहेत. आणि त्यामुळे ती म्हणते, नाही म्हणजे माझा संशय खोटा आहे. तर आकाश भूमी त्याला वाचवायला गेले नव्हते, ते तर इकडे झोपलेलेच आहेत. आता इकडे आकाश आणि भूमी त्याला वाचवतात खरे, पण आता थोड्याच वेळामध्ये तो सुतार इलेक्ट्रिशियन पकडला जातो. आणि आता त्या सुतार इलेक्ट्रिशियनला इकडे रागिणी आणि आता पौर्णिमा या दोघी जणी हे करतात. त्यानंतर रागिणी म्हणते, बघ इतक्या मध्यरात्री मी तुला काय दाखवायला घेऊन आलेली आहे ना, हे सगळं तुला सांगते. हा बघ, हा माणूस हा आपल्याला चकवा देऊन फसवून चालला होता, असं म्हणत आता इकडे त्या सुतार इलेक्ट्रिशियनला खुर्चीवरती बसवलं जातं आणि त्याच्या अंगावरती मीठ वगैरे टाकून त्याला आता टॉर्चर केलं जातं. फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की आता हा कसा पकडला गेलाय. खरं तर आकाश आणि भूमी त्याला वाचवण्यासाठी इकडे त्याच्या मागोवरती फिरतायत. अरे बाबा, तिकडे तुला पकडण्यासाठी व्हॅन आलेली आहे, काय करतोयस तू, तुला कळतंय का? असं म्हटल्यावरती तो म्हणतो, तुम्ही रागिणीची माणसं आहात, तुम्ही मला फसवण्याचा प्रयत्न करत आहात. एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला सोडणार नाहीये. आणि असं म्हणत तो आकाशभूमीला झटका देतोय आणि तितक्यातच तिकडून व्हॅन आले. आकाशभूमी एका साईडला लपलेत आणि त्यानंतर त्याला पकडून व्हॅन निघून गेलेली आहे. आणि त्याचमुळे आता मात्र इकडे आकाशभूमीला धक्का बसलाय. आपण तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, पण हे काय सगळं झालं, ते त्या व्हॅनच्या मागे चाललेले आहेत धावत पळत, पण व्हॅन मात्र तोपर्यंत निघून गेलेली असते. तोपर्यंत रागिणी सांगत असते, बोल काय केलंस तू, माझे पुरावे कुठे ठेवलेस? तू आधीच जर का मला पुरावे दिले असतेस ना तर कदाचित हा प्रकार घडलाच नसता. एक गोष्ट लक्षात ठेव, असं म्हणत आता इकडे लगेचच त्याला टॉर्चर करत रागिणी त्याच्या अंगावरती मीठ वगैरे असं टाकतोय. आणि तो आता पूर्ण हवालदिल झालाय, मला असं टॉर्चर करू नका, मी तुम्हाला हवे तर सत्य सांगतो, मी सांगतो तुम्हाला कुठे आणि कसं काय ठेवलंय ते, असं म्हणत तो आता रागिणीच्या पुरता अधीन झालेला आहे. किंवा रागिणीला या सगळ्यामध्ये तो आता सगळं सत्य मी सांगतो
करतो असं म्हणत त्याने आता सरेंडर केलेलं आहे. त्यावरती पौर्णिमा म्हणते, याआधीच जर का सगळं सत्य सांगितलं असतं ना तर इतकं टॉर्चर करायची तुला आम्हाला गरज पडली नसती. यावरती तो म्हणतो, माफ करा, माफ करा, मी सगळं सगळं सत्य तुम्हाला सांगून टाकतो. असं म्हटल्यावरती रागिणी म्हणते, चल लवकर, ते पुरावे कुठे आहेत ते दे लवकर मला. यावरती तो म्हणतो, मी काय पुरावे असे हातात घेऊन फिरतोय का? रागिणी परत चिडते. परत ते मीठ वगैरे त्याच्या अंगावरती पटापट पटापट टाकायला लागते आणि तो पुरता घाबरतोय. अहो असं काय करताय? मी तुम्हाला सांगेन ना, मी तुम्हाला सांगेन ते पुरावे कुठे आहेत ते. माझ्याकडे इथे नाही आहेत, मी एका ठिकाणी ते पुरावे ठेवलेले आहेत आणि त्याच पुराव्यांच्यामुळे आता मी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईन. रागिणी म्हणते, परत काही फसवाफसवी केलीस तर? तो सांगतो, नाही, मला आता हे तुमचं टॉर्चर सहन होत नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला लवकरात लवकर ते पुरावे देतो. चला जरा एका ठिकाणी मला घेऊन चला, पण हे टॉर्चर बंद करा. आणि त्यानंतर मग आता त्याला घेऊन त्या ठिकाणी चाललेले आहे. तिकडे आकाशभूमीला टेन्शन आलंय की ह्यांनी घाबरून आता ते पेपर देऊन टाकणार की काय, किंवा त्याच्याकडे जे इव्हिडन्स आहेत ते सगळे इव्हिडन्स तो देऊन टाकणार की काय, आता काय करायचं म्हणून आता दोघं जण खूपच चिंतेत आहेत. आणि त्यानंतर भूमी म्हणते, आकाश आता करायचं तरी काय? ह्यांनी जर का सगळे पुरावे देऊन टाकले तर आता आपल्यासाठी खूपच मोठं कठीण होणार आहे. यावरती आकाश म्हणतो, नाही, आपण ते पुरावे रागिणीपर्यंत पोहोचू द्यायचे नाही आहेत. मोठ्या शिताफीने ते पुरावे आपल्याचकडे घ्यायचे. इकडे तोपर्यंत मग आता पौर्णिमा सांगायला लागते, आई, हा जर का खरं खरं सांगायला तयार आहे तर चला याने कुठे पुरावे ठेवलेले आहेत ते आपण बघून घेऊया. आणि त्यानंतर आकाश आणि भूमी हे सुद्धा पाठलाग करत करत निघालेले आहेत. बरं तोपर्यंत इकडे आता भूमी सांगते, आकाश काय करूया, कशा पद्धतीने ते आता आपण पुरावे शोधायचे आहेत. मला खरंच कळत नाहीये की नक्की काय करायचं आहे ते. यावरती मग आता लगेचच आकाश सांगतो, तू चिंता करू नकोस, आपण ना शिताफीने तो कुठे चाललाय ते बघूया आणि तो कुठे जाऊन हे सगळं करतोय, किंवा तो कुठे जाऊन आता ताबडतोब आपल्याला ते पुरावे भेटतात का हे बघूया. इकडे त्यानंतर पौर्णिमा, रागिणी आणि काही गुंड त्या ठिकाणी आले, ज्या ठिकाणी सुतार इलेक्ट्रिशियनने त्यांना आपण पुरावे ठेवल्याचं सांगितलंय. आणि हे करत असताना अचानकपणे सुतार लगेचच पलटतो. तो आता ताबडतोब त्या ठिकाणी आणतो ज्या ठिकाणी त्याची बॅग पडली, त्याची बंदूक पडली आणि त्या ठिकाणी खाली उतरतो. खाली उतरल्यावरती लगेचच तो बंदूक उगारतो आणि बंदूक उगारून तो आता ह्यांच्या सगळ्यांच्या अंगावरती बंदूक ताणतो. त्यांच्या अंगावरती बंदूक ताणल्यावरती तो म्हणतो, काय मला आता अडकवण्याचा प्रयत्न करताय का तुम्ही? तुम्हाला तर मी सोडणारच नाहीये. खरं तर सांगू का, ज्या वेळेला मला आता हे पुरावे सापडले होते ना, म्हणजे ते पुरावे सापडल्यानंतर 1 करोड घेऊन आता मी तसंच पोलिसांकडे जायला पाहिजे होतं. तुमच्यासारख्या नीच माणसाला शिक्षा मिळवणं हेच मिळवून देणं हेच आता माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. म्हणजे आता काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्हाला मी सोडणार नाहीये. मी सगळे पुरावे पोलिसांना देणार, भले मला एक छदाम सुद्धा नको मिळू दे. तुम्हाला शिक्षा झाली ना म्हणजे मला सगळं सगळं मिळालं. रागिणी सांगते, खाली ठेव बंदूक, खाली ठेव, लागेल. यावरती तो म्हणतो, नाही, आता माघार नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही म्हणजे नाही, असं आता तो बोलायला लागलेला आहे. बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे रागिणी खूपच मोठी युक्ती करते आणि ती विचार करते, नाही नाही, याला पूर्णपणे घोळात आता आपल्याला घ्यायलाच पाहिजे. काय करू जेणेकरून आता इकडे याच्याकडची बंदूक आपल्या ताब्यात येईल आणि आता इव्हिडन्स सुद्धा आपल्या ताब्यात येतील, असा विचार करत आता ती त्याला काही बोलायला पुढे जाणार. पण त्याच वेळेला ती ज्या वेळेला पुढे जाणार आहे आणि त्याच वेळेला लगेचच आता इकडे रागिणी पलटवार करते आणि आता तो रागिणीवरती बंदूक ताणतो. रागिणीवरती बंदूक ताणल्यावरती मग आता रागिणी म्हणते, सोड सोड, आणि ती पौर्णिमाला पुढे आणते. पौर्णिमाला पुढे आणल्यावरती आता इकडे पौर्णिमा तिला म्हणते, काय करताय तुम्ही, मला का पुढे आणलेत? म्हणजे आता रागिणी इतकी ती माकडी नाही की ज्या वेळेला पाणी नाकातोंडात जायला लागतं तेव्हा ती माकडीन आपल्याच पिल्लाला पायाखाली धरायला कमी करत नाहीये. आणि हीच ती रागिणी आता या सगळ्यामध्ये इकडे पौर्णिमाला समोर करते आणि त्याच वेळेला ती बंदूक हिसकावून घेते आणि त्या सुतार इलेक्ट्रिशियनच्या अंगावरती गोळी चालवते. सुतार आता खाली पडलेला आहे आणि आकाशभूमी हे सगळं पाहतायत. त्यांना सुतारला वाचवायचं आहे पण आता ते काही शक्य होत नाहीये. त्या सुतार खाली पडलाय आणि आकाशभूमी हे पाहण्यापलीकडे दुसरं काहीही करू शकत नाहीयेत. आणि त्याच वेळेला मग आता हे सगळं चालू असताना इकडे रागिणी त्याच्याकडे पाहते आणि हकनात गेला ना तुझा बळी, म्हणजे खरं सांगायचं तर आता तुझा बळी देण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, पण तुझ्याच कर्माने तू आता गेलेला आहेस, असं म्हणत आता इकडे रागिणी या सगळ्यामध्ये त्याला आता तो जिवंत आहे की मेलाय हे सगळं एकदा चेक करते. आणि त्यानंतर मग तिला समजलेलं आहे की काही झालं तरी सुद्धा हा माणूस गेलेला आहे.
आणि त्याचमुळे इकडे लगेचच इकडे ती पाहते आणि ती म्हणते त्याची शिक्षा त्याला मिळाली. गुपचूपपणे जर का पुरावे देऊन पैसे घेऊन जगला असता तरी परवडलं असतं, पण नाही, माझ्या विरोधात जायला निघाला. जो कोणी माझ्या विरोधात जायला निघेल ना त्याला आता अजिबात सोडणार नाही आहे, असं म्हणत ती आता चांगली चिडलेली आहे. आणि तिने बंदुकीच्या स्ट्रोकाने पाहिलेलं आहे की सुतार जिवंत आहे का की नाही आहे का, हे सगळं पाहिल्यावरती मग लगेचच ती आता तिकडून जायला निघालेली आहे. पण या सगळ्यामध्ये पौर्णिमा मात्र खूपच चिडलेली आहे. पौर्णिमाला आता मात्र या वेळेला, ज्या वेळेला आता त्यांनी बंदूक रोखून धरली त्यावेळेला अचानकपणे इकडे आपल्यावरती म्हणजे आपल्याला समोर प्याद करत इकडे जो काही आपल्यासोबत प्रकार केला तो पौर्णिमाला आठवत असतो आणि तिला खूपच राग येत असतो. घरी आल्यावरती मग आता पौर्णिमा पाण्याचा ग्लास इकडे रागिणीच्या समोर करते आणि त्यानंतर तो हिसकावून घेते. रागिणी म्हणते काय चाललंय काय तुझं? त्यावरती पौर्णिमा म्हणते मला पहिले एक सांगा, ज्या वेळेला तो सुतार इलेक्ट्रिशियन तुमच्या अंगावरती धावून आला तेव्हा तुम्ही मला का असं समोर धरलं, का केलं हे सगळं, का माझ्यासोबत असा डबल गेम खेळलात? यावरती ती म्हणते नाही नाही, मी काही डबल गेम खेळलेली नाही आहे. अगं मला माहिती होतं तो तुला मारणार नाही आहे, काहीही झालं तरी तो तुला मारूच शकत नाही आहे. त्याची दुश्मनी तुझ्याशी नाही आहे, त्याची दुश्मनी माझ्याशी आहे. मग जर का त्याची दुश्मनी माझ्याशी असेल तुला का मारेल? यावरती आता इकडे पौर्णिमा काही बोलणार त्यावरती रागिणी सांगायला लागते मी सांगते ते ऐक. पौर्णिमा सांगायला लागते नाही, मुळातच तुम्ही त्याला का मारलं म्हणजे त्याच्याकडचे पुरावे अजून आपल्याला सापडलेले नाही आहेत. त्याच्याकडचे पुरावे न सापडताच तुम्ही त्याला मारून खूप मोठी चुकी केलेली आहेत. यावरती रागिणी म्हणते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, चुकी वगैरे काही केलेली नाही आहे मी तुला काय सांगते ते ऐक. यावरती ती सांगते मला काही ऐकायचंच नाही आहे, पुरावे नाही त्याला मारलं का? यावरती सांगायला लागते रागिणी अगं ते हिट ऑफ मोमेंटमध्ये झालं, म्हणजे आता खरं तर त्याला मला मारायचं नव्हतं पण त्या रागारागात त्या घाई गडबडीमध्ये हा सगळा प्रकार घडला आणि मला त्याची गिल्ट आहे. पण त्यावेळेला जे काही घडलं ना मला खरंच काही कळलं नाही, ते माझ्या हातून घडून गेलं, असं ती आता म्हणायला लागते. बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे फोन आलेला आहे रागिणीच्या माणसाला की मॅडम अहो ते जोडपं कोण होतं हे आपल्याला समजलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की आकाशभूमीला त्यांनी ओळखलंय. आकाशभूमी ज्या वेळेला आता इकडे त्या माणूस म्हणजे सुतार इलेक्ट्रिशियन गेलेला आहे तिकडे आलेत आणि त्याच वेळेला भूमी सांगते आकाश बघ ना याने हकनाक आपला जीव गमवला. आणि दोघं जण हळहळ व्यक्त करत तिकडून निघून जाणार तितक्यात तो सुतार इलेक्ट्रिशियन हल्लेला आहे. हल्ल्यावरती आकाशभूमी त्याच्याकडे आलेत. बोल लवकर, पुरावे कुठे ठेवलेस तू, सांग आम्हाला पुरावे कुठे ठेवलेस तू, असं म्हणत त्यांनी दोघांनी विचारले. आणि विचारल्यावरती लगेचच इलेक्ट्रिशियन त्यांना आता ते पुरावे कुठे ठेवलेत हे सांगायला लागलेला आहे. आता खरं तर मोठी लीड हातात सापडलेली असली तरीसुद्धा नियती एक उलटाच गेम खेळणार आहे आणि ते म्हणजे रागिणी पटवर्धन हिच्या रूपाने. रागिणी आता इकडे पुन्हा फिरून परत आलेली आहे कारण तिला समजले की ह्यांना वाचवणारे आकाश आणि भूमी या दोघांच्या शिवाय आता कुणीच नाही आहेत. परत त्याच वेळेला पुराव्यांचा कळल्यावरती आकाश म्हणायला लागतो चला आम्ही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. यावरती तो म्हणतो नाही माझा काळ संपला आणि तो आपला जीव सोडतो. मग आता आपला जीव वाचवत रागिणी आणि आकाश हे पळत असताना इकडे भूमी आणि आकाश पळत असताना रागिणीची माणसं आता तिच्यावरती हल्ला करतात. रागिणीच्या माणसांनी हल्ला केल्यावरती आता इकडे सगळ्यांना पकडलं जातं आणि आता इकडे जर आकाश आणि भूमी हे ते जोडपं आहे तर यांच्या रूममध्ये कोण होतं म्हणून आता रूममध्ये पाहिल्यावरती मानसी अथर्व दिसलेत. मग त्यांना पण पकडलं जातं. आकाश आता गुंडांसोबत 4 हात करतोय. भूमी हे सगळं पाहते आणि ती सुद्धा मग आता इकडे त्या गुंडांसोबत रंगे हात करायला आलेली आहे. बरं त्याच वेळेला रागिणीने सगळ्यांना किडनॅप करून ठेवलंय आणि तिने सांगितलंय तुम्ही 1 2 3 4 5 माझ्या विरोधात चाल का, माझ्या विरोधात जाण्याची काय शिक्षा असते ही तुम्हाला माहीत नाही आहे, असं म्हणत त्यांना आता बांधून तिकडे बॉम्ब बांधलाय. बॉम्ब बांधून ती सांगते बाहेर जाऊन मी टिक 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 करत हा बॉम्ब उडवणार, माझ्यावरती ना कोणाला संशय येणार आणि तुमच्यापैकी ना कोणी वाचणार, असं म्हणत रागिणीने आता इकडे मोठाच बॉम्ब फोडलाय. आता इकडे भूमी आकाश कसे वाचणार, यांना वाचवण्यासाठी कोण येणार पाहणं फारच रंजक ठरणार.